मित्रांनो, MFS स्कीम ही जी काही स्कीम आहे या स्कीम विषयी सगळ्यांना सांगायची आज गरज पडली नाही, पण काही टेक्निकल असे काही प्रॉब्लेम आहे, त्या प्रॉब्लेममुळे खूप साऱ्या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी नुकसान होत आहे। जसे की कोणाचा कॉन्ट्रॅक्ट नंबर ऑलरेडी या ठिकाणी एक्झिस्ट दाखवतोय किंवा कोणाचा कॉन्ट्रॅक्ट नंबर या ठिकाणी शो होतं पोर्टलला तर दुसऱ्याचंच नाव येतंय, कोणाचं क्लेम या ठिकाणी विनाकारण रिजेक्ट होतंय, इस्टॅब्लिशमेंट अप्रूव्हल देत नाही, त्याच्यानंतर आरू रिजेक्ट करतं। असे काही टेक्निकल छोटे छोटे काही प्रॉब्लेम्स आहेत ज्यामुळे तुम्हाला पोर्टल सुद्धा या ठिकाणी साथ देत नाही। मग अशा कंडिशन मध्ये काय करायला पाहिजे याच विषयी थोडंसं आपण जाणून घेऊया। नमस्कार, मी आहे शेख सर, तुम्हा सर्वांचं ITI शेख सर मध्ये स्वागत करतो। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे जे काही छोटे काही प्रॉब्लेम्स आहेत त्या प्रॉब्लेमवर कोणतं सोल्युशन आहे। चला तर व्हिडिओ स्टार्ट करूया। मित्रांनो, MFS क्लेम आपण ज्यावेळेस करता खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे पैसे या ठिकाणी आलेले आहेत, पण ज्यावेळेस आपल्याच मित्राचे पैसे आलेले आहेत, सोबत काम करूनही आपला या ठिकाणी काही टेक्निकल प्रॉब्लेममुळे जर आपला क्लेम रिजेक्ट होत असेल तर आपल्याला या ठिकाणी वाईट वाटतं। कारण की असे काही छोटे छोटे कारण आहेत जे की इस्टॅब्लिशमेंट कडूनही चुका झालेल्या आहेत, DBT कडून चुका झालेल्या आहेत आणि काही आपल्याकडूनही चुका झालेल्या आहेत। मग आता या चुकांचं सोल्युशन कशा पद्धतीने करता येईल? कारण की ज्यावेळेस आपण पोर्टल आपली चूक नसतानाही पोर्टलला ज्यावेळेस आपण एखादी माहिती फिल करायचा प्रयत्न करतो मग त्या ठिकाणी फिल होत नाही। मग यामध्ये चूक कोणाची, DBTची का तुमची? कारण की ही जी स्कीम या ठिकाणी निर्माण झालेली आहे, स्कीम निर्माण झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये जेवढे काय बेसिक गोष्टीचं या ठिकाणी लक्षात घ्यायला पाहिजे होतं या DBTने या ठिकाणी लक्षात घेतलं नाही। फॉर एक्झाम्पल मध्ये जर बघायला गेलं, जर तुमचा या ठिकाणी अप्रेंटिसशिप कंप्लीट झाली असेल, कंप्लीट झाल्याच्या नंतर तुम्ही या ठिकाणी काय करता, क्लेम करता। क्लेम केला म्हणजे तुम्ही काय केलं, या ठिकाणी इयरली क्लेम केलं। आता ज्यावेळेस तुम्ही इयरली क्लेम या ठिकाणी केलेले आहे, मग तुम्हाला या ठिकाणी आरोनं काय केलेलं आहे, रिजेक्ट केलं। रिजेक्ट करण्याचं कारण सांगते त्या ठिकाणी मंथली क्लेम करा। आता स्कीमच्या दृष्टिकोनातून जर या ठिकाणी बघितलं तर ज्यांची पगार 6767 पेक्षा कमी आहे तर त्यांनी या ठिकाणी मंथली क्लेम करायला पाहिजे। पण याच पोर्टलवर ज्यावेळेस तुम्ही मंथली क्लेम करायला जाता त्यावेळेस असा एक मेसेज येतं, मंथली क्लेम नॉट पॉसिबल। मग आता या कंडिशन मध्ये काय करायला पाहिजे? आता यामध्ये चूक कोणाची आहे, याच्यामध्ये सुधारणा कोण करायला पाहिजे? त्यानंतर खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे क्लेम असे आहेत जे की तुमचा इस्टॅब्लिशमेंट अप्रूव्हल देत नाही। मग आता अप्रूव्हल न देणारे जे असे काही इस्टॅब्लिशमेंट आहेत जे अप्रूव्हल देत नाही, मग त्यांच्यासाठी या ठिकाणी कोण उपाय करायला पाहिजे? DBT ना का विद्यार्थ्यांनी? कारण की ही जी स्कीम चालवतं DBT अंतर्गत चालतं। मग DBT अंतर्गत चालवत असल्यामुळं मग या स्कीमचे जेवढी काही माहिती आहे, जेवढी काही इस्टॅब्लिशमेंट या ठिकाणी वर्किंग करतात ते DBT जवळ आहेत। मग आता या DBTने या याच्यावर पर्याय काय काढलं पाहिजे? खूप सारे याच्यावर असं सांगतात की ही स्कीम फेक आहे, यावर कोणी या ठिकाणी काही करता येणार नाही। खूप सारे विद्यार्थी याच्यावरचं असं म्हणणं आहे की या ठिकाणी तुमचा क्लेम आमच्याकडे आलाच नाही। ज्यावेळेस विद्यार्थी क्लेम करतो, क्लेम केल्याच्या नंतर त्यांच्या पोर्टल लॉग इनला जाणारच आहे, पण त्या ठिकाणी काम करायचं टाळाटाळ करतात। खूप सारे HR म्हणतात की या ठिकाणी आम्हाला अप्रूव्हल कसे करायचे याचं काहीच माहित नाही। खूप सारे HR कंपनी किंवा इस्टॅब्लिशमेंट असं सांगते की यावर आम्हाला ऑफिशियल लेटर काहीच आलेलं नाही, मग आम्ही कशा पद्धतीने या ठिकाणी अप्रूव्हल द्यावं? मग असे सगळे ज्यावेळेस प्रश्न निर्माण होतात, मग या सगळ्या प्रश्नांचा या ठिकाणी विचारावा कोण? या प्रश्नांचं उत्तर आपल्याला कुठून भेटेल? या प्रश्नावर उत्तर आपल्याला कोण देणार आहे? अशा खूप सारे प्रश्न या ठिकाणी निर्माण झाले। आता विद्यार्थी तर आपण सांगतो, प्रत्येक व्हिडिओवर या ठिकाणी तुम्हाला सांगत असतो की क्लेम करा, छोटे मोठे अपडेट जे येतात ते अपडेट या ठिकाणी आम्ही तुम्हाला सांगत असतो। पण ज्यावेळेस अपडेट तुम्हाला सांगतो, एका विद्यार्थ्याला तो अपडेट लागू पडते तर दुसऱ्याला लागू पडत नाही। कारण की पोर्टलच याच्यामध्ये अशा पद्धतीने बनलेलं आहे की याच्यामध्ये खूप साऱ्या त्रुटी निर्माण झालेल्या आहेत। समजून घ्या, एखाद्याला आपण सांगितलं की व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं की डॉक्युमेंट अपलोड तुम्हाला करता येतं, पण तेच डॉक्युमेंट अपलोड दुसऱ्याला करता येत नाही। मग अशा सगळ्या कंडिशन मध्ये पोर्टल अपडेट या ठिकाणी तुम्हाला करून घ्यावं लागेल। मग करून घेत असताना या DBTला तुम्हाला सांगावं लागेल, तुमचे प्रश्न त्या DBT पर्यंत पोहोचायला पाहिजे। तुम्हाला काय अडचण येते त्या DBT पर्यंत तुम्हाला सांगावं लागेल। ज्या DBTचा कारभार आहे, जे लोक बसून करतात त्यांच्यापर्यंत तुमच्या समस्या पोहोचले पाहिजे। मग अशा कंडिशन मध्ये आपण या ठिकाणी काय करायला पाहिजे? तर मित्रांनो, ज्या वेळेस तुम्ही DBTचा ऑफिशियल पोर्टल पाहता, पोर्टल पाहिल्याच्या नंतर त्याच्यावर संपूर्ण माहिती भेटते आणि त्यावर सुद्धा कॉन्टॅक्ट नंबर आहे किंवा ईमेल ID आहे। मग त्यांना तुमच्या जे काही समस्या आहेत ती समस्या तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं तुम्हाला एक कॅम्पेन या ठिकाणी करावं लागेल। म्हणजे तुम्हाला त्यांच्यापर्यंत मेल पाठवता आलं तर मेल पाठवा, किंवा DBTच्या जवळ जर कोणी राहत असेल तर सगळे मुलं मिळून त्या ठिकाणी जाणे तुमच्या समस्या सांगा। कारण की तुम्ही एखाद्या युट्यूबच्या खाली जर या ठिकाणी कमेंट केलं, ते कमेंट या ठिकाणी जेवढं पॉसिबल आहे ते पॉसिबल आम्ही देण्याचा प्रयत्न करतो, त्याचं सोल्युशन देण्याचा प्रयत्न करतो। प्रत्येक जण असो, मी असो किंवा प्रत्येक जणच असो, पण जे अशा काही समस्या आहेत तिची समस्या फक्त आम्ही या ठिकाणी सोल्युशन सांगूनही काय फरक पडणार नाही, तुम्हाला त्या DBTला सांगावं लागेल।
थोड्या वेळानंतर तुम्हाला या ठिकाणी ऑफिशियल पोर्टल ओपन करून दाखवू, जे तुमच्या समस्या आहे त्या समस्या डीबीटी पर्यंत पोहोचू शकतात. मित्रांनो, हे तुमच्या समोर जे दिसतंय हे MAPS क्लेमचं ऑफिशियल वेबसाईट आहे, ज्याच्यामध्ये तुमचे संपूर्ण क्लेम या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. तुमचा स्टेटस असो किंवा या MAPS क्लेम बद्दल याची संपूर्ण माहिती असेल किंवा एखाद्या एस्टॅब्लिशमेंटनं कशा पद्धतीचं अप्रुव्हल द्यायचं, कशा पद्धतीने त्या ठिकाणी रजिस्टर व्हायचं, आरो कशा पद्धतीने अप्रुव्हल करेल, विद्यार्थी या ठिकाणी कशा पद्धतीने त्यांचा क्लेम फॉर्म भरेल, याची संपूर्ण माहिती या इन्स्ट्रक्शन मॅन्युअल मध्ये तुम्हाला भेटून जाईल. डीबीटी स्टेटस असो किंवा MAPS ची संपूर्ण माहिती याच्यामध्ये संपूर्ण दिसून जाईल. पण आजचा व्हिडिओ बनवण्याचा मुख्य कारण असं आहे, जे प्रॉब्लेम्स विद्यार्थ्यांना फेस होत आहे ते डीबीटीला कोण सांगणार, त्यांच्यापर्यंत तुमच्या समस्या हे कोण सांगणार, कोण त्यांच्यापर्यंत तुमच्या समस्या ह्या मांडणार. मग अशा कंडिशन मध्ये आपण काय करायला पाहिजे, एखादी इस्टॅब्लिशमेंट अप्रुव्हल देत नाही तर त्या इस्टॅब्लिशमेंटवर कोण ऍक्शन घेणार. मग अशा सर्व कंडिशन मध्ये आपण या पोर्टलला जर या ठिकाणी आलं तर तुम्हाला हे ऑफिशियल पोर्टलला यायचं आहे. याची डायरेक्ट लिंक माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल. आता या ठिकाणी आल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी कॉन्टॅक्ट आज दिसते मित्रांनो. या ठिकाणी शेवटच्या टोकाला गेलं तर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही या ठिकाणी क्लिक करता तुमच्या समोर हा जो काही ऑफिशियल पोर्टल आलेले आहे यामध्ये थोडंसं जर स्क्रोल डाऊन आपण या ठिकाणी केलं तर या ठिकाणी बघा याचं संपूर्ण कॉन्टॅक्ट नंबर आहेत. जे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह इश्यूचं काय या ठिकाणी असेल तर तुम्ही या ठिकाणी पाठवू शकता किंवा टेक्निकल इश्यू असेल तर या ठिकाणी तुम्ही पाठवू शकता. यामध्ये त्यांची ईमेल आयडी सुद्धा आहे आणि या ठिकाणी कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा आहेत. आणि त्याच्यामध्ये जर बघितलं तर टेक्निकल इश्यू असेल तर खाली ईमेल आयडी वेगळी दिलेली आहे आणि कुठला जर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह इश्यू असेल तर या ठिकाणी वेगळी ईमेल आयडी दिलेली आहे. आणि या डीबीटीचा जर या ठिकाणी आपण ऍड्रेस बघितलं मित्रांनो तर तुमच्या समोर या ठिकाणी बघितलं तर बघा या ठिकाणी समोर तो डीबीटीचा ऍड्रेस आहे. हा जो डीबीटीचा ऍड्रेस आहे तो मेन ऍड्रेस आहे मित्रांनो. जर या ठिकाणी कोणी मुंबई एरियाच्या जवळपास राहत असेल तर या ऍड्रेसवर जाऊन तुम्ही तुमच्या समस्या या ठिकाणी मांडू शकता. मग अशा कंडिशन मध्ये मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही या डीबीटीला तुमचे क्वेश्चन जोपर्यंत सांगणार नाही तोपर्यंत या डीबीटी कडून काही ऍक्शन या ठिकाणी घेता येणार नाही. कारण की 50% जे काही क्लेम आहेत मित्रांनो ते इस्टॅब्लिशमेंटमुळे थांबलेले आहेत. 6-6 महिने 8-8 महिन्यापासून विद्यार्थ्यांनी या ठिकाणी क्लेम केलेले. क्लेम केल्याच्या नंतर त्यांनी याच्यावर काहीही ऍक्शन घेतली नाही. आता त्यांनी नाही ऍक्शन घेतलं म्हणून आता त्या इस्टॅब्लिशमेंट ऍक्शन घेण्याचं काम या डीबीटीचं आहे. या डीबीटीने तुम्हाला सांगावं लागेल की या ठिकाणी तुमचे प्रॉब्लेम त्यांच्यापर्यंत पोहोचावे लागतील. मग अशा कंडिशन मध्ये या ठिकाणी मेल दिलेले आहे मित्रांनो. त्या मेलवर सगळ्यांनी ज्यांचा छोटा मोठा जे काही प्रॉब्लेम आहे मित्रांनो त्या संपूर्ण प्रॉब्लेमवर तुम्हाला या ठिकाणी ईमेल करायचं आहे. मग कधी ना कधीतरी त्या असे ज्यावेळेस तुमचे मेल जातील मित्रांनो त्या डीबीटीला जाग आली पाहिजे आणि डीबीटीला जाग आल्याच्या नंतर तुमचे प्रॉब्लेम छोटे मोठे या ठिकाणी सॉल्व्ह होतील. कारण की पोर्टलमध्ये खूप सारे चेंजेस करावे लागतील मित्रांनो. ज्या पद्धतीने स्कीम या ठिकाणी अंमलात आलेली आहे, स्कीमला जर या ठिकाणी आपण बघितलं तर त्या पद्धतीने तुमचा क्लेम या ठिकाणी अप्रूव्हल होत नाही. ज्या स्कीम आता आरो या ठिकाणी चुका काढतात मित्रांनो की तुमचा या ठिकाणी मंथली क्लेम करायला पाहिजे किंवा तुमचा बँक स्टेटमेंट पाहिजे किंवा अदर एखाद्या गोष्टीची या ठिकाणी काही कंडिशन्स लावलेले जातं. त्याच्यानंतर ज्यांचे ऑफलाईन पेमेंट होतात मित्रांनो त्यांनी काय करायला पाहिजे, ज्यांचे डॉक्युमेंट चुकीचे अपलोड झालेले मित्रांनो मग त्यांनी परत कशा पद्धतीने या ठिकाणी अपलोड करायला पाहिजे. असे खूप सारे या ठिकाणी प्रॉब्लेम्स आहेत मित्रांनो ज्यामध्ये डीबीटीला या ठिकाणी सॉल्व्ह करणं गरजेचं आहे. याचा संपूर्ण प्रश्न तुमचे या ठिकाणी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह असो किंवा टेक्निकल इश्यू असो यांचे सगळे कॉन्टॅक्ट नंबर या ठिकाणी दिलेले तर तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे. कॉन्टॅक्ट करूनच तुम्हाला या ठिकाणी तुमचे प्रॉब्लेम यांच्यापर्यंत पोहोचायचे आहेत. तर मित्रांनो या ठिकाणी प्रत्येक जण त्यांच्या ईमेल आयडीवर या ठिकाणी तुम्हाला कॅम्पेन चालवायचं आहे आणि त्यांचा ईमेल आयडी इनबॉक्स असा फुल झाला पाहिजे. तुम्हाला काही जरी प्रॉब्लेम असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला ईमेल करायचं. इस्टॅब्लिशमेंट अप्रूव्हल देत नाही मग ईमेल करा. इस्टॅब्लिशमेंटनं काही एखादं दुसरं काही कारण सांगितलंय मग ईमेल करा. असे काही कारण आहे जे तुम्हाला या ठिकाणी सॉल्व्ह करता येत नाही. पोर्टलमुळे काय प्रॉब्लेम झाला असेल किंवा इस्टॅब्लिशमेंटने तुम्हाला काय त्रास होत असेल, इव्हन डीबीटीने जर चुकीचा क्लेम जर या ठिकाणी तुम्हाला रिजेक्ट केला असेल तर त्यांना सुद्धा या ठिकाणी तुम्हाला मेल करायचा आहे. तोपर्यंत या ठिकाणी तुमच्या समस्या त्या डीबीटी पर्यंत पोहोचणार नाही आणि त्या डीबीटी कडून तुम्हाला योग्य ऍक्शन त्या ठिकाणी मिळणार नाही. कारण की एक डीबीटीने जर या ठिकाणी जर ऍक्शन जर या ठिकाणी इस्टॅब्लिशमेंटवर घेतली मित्रांनो तो 50 ते 60% विद्यार्थ्यांचे क्लेम हे अप्रूव्हल होतील. मग ते करायलाच तयार नाहीत. मग अशा कंडिशन मध्ये आपणच स्वतः जागे झालं पाहिजे, आपणच स्वतः दुसऱ्याला उठवलं पाहिजे, आपणच स्वतः याच्यावर ऍक्शन घेतली पाहिजे मित्रांनो. त्यावेळेस तुमचा हा प्रॉब्लेम जे आहे ते सॉल्व्ह होतील. कारण की हे जे पैसे आहेत मित्रांनो हे तुम्ही काम केलेले वर्षभर काम केलेले तुमच्या मेहनतीचे पैसे आहेत. हे कोणाचेही पैसे नाहीत मित्रांनो. त्यामुळे याला सोडायचं नाही किंवा इग्नोर करायचं नाही. जे आपला मित्र या ठिकाणी क्लेम करत नसेल तर त्यांनाही या ठिकाणी क्लेम करायला लावायचे. जर त्याची काय अडचण असेल तर सगळेजण जायचं बीटीआरला भेटायचं. एक जण गेलं तर तुम्हाला कोणी उत्तर देणार नाही मित्रांनो. जर तुम्ही या ठिकाणी 50-100 असे जर एकत्र होऊन जर तुम्ही या ठिकाणी गेलं तर 100% त्या ठिकाणी तुमचं काम या ठिकाणी नक्की होणार आहे.
तर मित्रांनो, या एमएपीएस बाबत तुम्हाला अजून काही अडचण येत असेल तर मित्रांनो मला कमेंटद्वारे कळू शकता. त्याच्यावर नक्कीच व्हिडिओ बनवण्याचा आणि तुम्हाला त्यावर मार्ग दाखवण्याचा प्रयत्न मी या व्हिडिओच्या माध्यमातून करेन. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.